हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. खूप दिवसापासून सगळेजण विचारत होते मॅडम एटीपी कधी येणार आहे, कधी येणार आहे. सो वेट इज ओव्हर आणि असिस्टंट टाउन प्लॅनर ग्रेड 1 ग्रुप बी ही एक्झाम निघाली आहे. आता जोपर्यंत पूर्ण सिलेबस वेबसाईटवर येत नाही तोपर्यंत कशी प्रिपरेशन करायची, काय करायचं मॅम, असे खूप सारे प्रश्न खूप जण मला कालपासून विचारत होते. सो हिअर इज वन व्हिडिओ ज्याच्यात मी तुम्हाला सांगणार आहे की एक्सपेक्टेड सिलेबस काय असू शकतो, कशा प्रकारची एक्झाम असते, काय असतं, सो दॅट जोपर्यंत सिलेबस येत नाही तुम्ही थोडंफार तरी रिटर्न एक्झामसाठी प्रिपेअर करू शकता. सो जो मी दाखवते तो जुना सिलेबस आहे, जो 2018 मध्ये एक्झाम झालेली तेव्हा आलेला. त्याच्या अगोदरची जी 13ची एक्झाम होती आणि आत्ताच्या 18 मध्ये काही ऍज सच सिलेबसमध्ये फार चेंज नव्हता. सो एक्सपेक्टेड आहे की यावेळेस सुद्धा सिलेबसमध्ये जास्त काही चेंज नसेल. ठीक आहे. सो सगळ्यात अगोदर तर जनरल टॉपिक आणि सब टॉपिक्स आहेत, जे करंट इव्हेंट आहे, राईट ऑफ इन्फॉर्मेशन आहे, सायन्स आणि इंजिनिअरिंग रिलेटेड क्वेश्चन्स, टेक्नॉलॉजी म्हणजे डेव्हलपमेंट ऑन अर्बन अँड रुरल लाईफ याबद्दल. सो हे 25 मार्क्सचे असतात, पण याच्यात ऑलमोस्ट असं समजा 10 प्रश्न तरी अर्बन डेव्हलपमेंट जनरल टॉपिकवर तुम्हाला विचारू शकतात. फॉर एक्झाम्पल सध्या कोणत्या स्कीम्स आहेत, स्मार्ट सिटी म्हणा किंवा अमृत म्हणा, कोणत्या कोणत्या सिटीमध्ये आहेत. सो याच्यात सुद्धा कुठे ना कुठे अर्बन डेव्हलपमेंट म्हणा किंवा टाउन प्लॅनिंग लपलेलं आहे. सो पूर्ण सिलेबसला जर आपण बघू तर टेक्निकल पार्ट जेव्हा सुरू होतं तर सेक्शन ए मध्ये प्लॅनिंग आहे. याच्यात खूप लोकांना कन्फ्युजन होतं की आरपी, डीपी आणि टीपी स्कीम असं तिन्ही वेगवेगळं दिलं आहे आणि त्याचे जे सब टॉपिक्स आहेत तर मॅम यातला कसं प्रिपेअर करायचं. सो मी सगळ्यांना सांगेल की आरपी, डीपी, टीपी स्कीम म्हणा, अनऑथराइज्ड कन्स्ट्रक्शन म्हणा, या सगळ्या गोष्टी, डेव्हलपमेंट चार्जेस, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र MRTP ऍक्ट 1966 मध्ये एकत्र मिळेल. सो जर MRTP ऍक्ट जर तुम्ही घेतला तर जो हा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पॉइंट आहे तो पूर्णतः क्लिअर होईल की रिजनल प्लॅन काय असतं, का करतात, सर्वे कसा केला जातो, अनालिसिस आणि प्रोजेक्शन्स कसे होतात, नेसेसरी स्टेप्स कोणते घेतल्या जातात. त्याच्यानंतर अगेन डेव्हलपमेंट प्लॅन बद्दल सेम थिंग्स की काय करतात आणि डीपी आणि आरपीचं रिलेशन काय आहे. इवन तुम्ही 1966चा तर ऍक्ट वाचा, त्याच्यासोबत सोबत हिस्ट्री काय आहे, म्हणजे 1915ला काय झालं, 1954ला काय झालं आणि म्हणून 1966 जे आले आहेत तर ते का आलं, या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा ठरवली बघा की का ऍक्ट 1966चा ऍक्ट कसा आला आणि त्याच्या अगोदर काय होतं. सो फर्स्ट 3 पॉइंट जे आहेत तुमचे ते MRTP ऍक्ट मध्ये कव्हर होतील. जो आता चौथा पॉइंट आहे बिल्डिंग परमिशन, तर तुम्हाला NBC ची रिपोर्ट, नॅशनल बिल्डिंग कोड्स मध्ये या सगळ्या पॉइंट्स मिळतील. आय अग्री नॅशनल बिल्डिंग कोड थोडं मोठं आहे, पण नॅशनल बिल्डिंग कोड मध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत, डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड, तुम्ही सिव्हिल असाल, आर्किटेक्ट असाल तर एक बॅकग्राऊंडला जर तुम्ही बिल्डिंग परमिशन वाचला तर इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. सो तुम्ही स्टार्ट करू शकता बिल्डिंग परमिशन सुद्धा. नेक्स्ट 5वा टॉपिक आहे स्पेशल टाउनशिप. आता स्पेशल टाउनशिप नाही राहिलेत, आता इंटिग्रेटेड स्पेशल टाउनशिप झालेत. सो मागच्या वेळेस सुद्धा इंटिग्रेटेड स्पेशल टाउनशिप होतं आणि त्याच्यावर प्रश्न होते. सो याचं 5व्या पॉइंटचं नाव स्पेशल टाउनशिप असलं तरी इंटिग्रेटेड स्पेशल टाउनशिपच्या ज्या पॉलिसी आहेत त्याचं काय लँड रिक्वायरमेंट आहे, काय क्लिअरन्सची प्रोसिजर आहे, त्याच्यात डेव्हलपरला काय रिस्पॉन्सिबिलिटीज घ्याव्या लागतात, या सगळ्या तरतूद त्याच्यात दिलेली आहे. सो 5व्या पॉइंटसाठी तुम्ही स्पेशल टाउनशिप पॉलिसी म्हणजे तीच जुनी झालेली आहे, तर याच्याऐवजी तुम्हाला वापरावी लागणार आहे इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसी. ठीक आहे. आणि जेव्हा पॉइंट 6 येईल, दॅट इज ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे
याच्यात ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग नसून हे ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग आहे. सो ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग म्हणजे काय, की त्याच्यात कोणते कोणते सर्वे केले जातात, रोडचे क्लासिफिकेशन कसे आहेत, कोणते कोणते ऑन ग्रेड सेपरेशन्स आहेत. तर हे सगळं तुम्हाला URDPFI गाईडलाईन्स मध्ये पण मिळू शकतात किंवा नॉर्मली तुम्हाला वेबसाईटवर सुद्धा ट्रान्सपोर्टेशन बद्दल माहिती मिळेल. सो इथे महत्वाचा पॉइंट मी सांगितलाय की 6वा जो पॉइंट आहे त्याच्यासाठी URDPFI गाईडलाईन्स जे आहेत, पहिले UDPFI गाईडलाईन्स होते, त्याच्यानंतर ते URDPFI गाईडलाईन्स आलेले आहेत. तो क्वेश्चन नंबर पॉइंट 6 साठी म्हणजे ट्रान्सपोर्टेशनसाठी तुम्ही URDPFI गाईडलाईन्स फॉलो करा. एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट या प्लॅन बद्दल तुम्हाला सगळीकडे नेटवर्क खूप इझिली अवेलेबल होऊ शकतं. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आहे, ग्लोबल वॉर्मिंग का होतोय, इको सेन्सिटिव्ह झोन्स कोणते आहेत, कोणत्या कोणत्या टाईपचे पोल्युशन्स आहेत, आणि हे URDPFI गाईडलाईन्स मध्ये सुद्धा मिळेल. सो 6 आणि 7 नंबरचा पॉइंट तुमचा URDPFI गाईडलाईन्स मध्ये कव्हर होईल. पॉइंट नंबर 8 अँड पॉइंट नंबर 9. सो पॉइंट नंबर 8 बद्दल जेव्हा मी बोलेल विलेज प्लॅन, तर संसद ग्राम आवास योजना आहेत किंवा असे खूप सारे विलेज प्लॅन आहेत वेगवेगळ्या स्कीम मध्ये. सो नॉर्मल टाउन प्लॅन आणि विलेज प्लॅन हे कसं काय वेगळं असतं याबद्दल याच्यात तुम्हाला माहिती मिळेल. तर संसद ग्राम आवास योजना जी आहे त्याच्यात तुम्ही हा पॉइंट नंबर 8 कव्हर करू शकता. पॉइंट नंबर 9 साठी खूप सारे ऍक्ट दिलेले आहेत. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचा ऍक्ट आहे त्याच्यात LA ऍक्ट 1894. हा सिलेबसला असला, मे बी न्यू सिलेबस मध्ये लँड ऍक्विजिशन रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ऍक्ट 2013 येईल, पण सपोज हा असला तरीही तुम्ही प्लीज गो थ्रू विथ न्यू ऍक्ट ऑल्सो. जसं आपण शेवटच्या पॉइंटला येऊ, बिल दिलेलं आहे, पण आता आपण 21 मध्ये आहो आणि ऑब्व्हियसली हा ऍक्ट जुना झालाय, बिल पण जुना झालाय. सो न्यू फॉलो करा असं मी म्हणेन. MLR कोड वाचा, लँड रेव्हेन्यू कोड खूप इम्पॉर्टंट आहे, इवन बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट सुद्धा. सो एन्व्हायरमेंटल ऍक्ट आपण वरतीच बघितलेला. म्युन्सिपल ऍक्ट थोडंफार वाचू शकता तुम्ही, हे पण म्युन्सिपल ऍक्ट सुद्धा तुम्हाला URDPFI गाईडलाईन मध्ये शॉर्टकट मिळू शकतं. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक जसं ए मध्ये प्लॅनिंग झालं, तर तसंच बी मध्ये व्हॅल्युएशन आहे. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि याच्यावर तुम्हाला खूप प्रिपेअर सुद्धा करावं लागेल, बिकॉज सिव्हिल आणि आर्किटेक्ट बॅकग्राऊंड वाल्यांना खूप जास्त व्हॅल्युएशन असं नसतं. तरी कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत व्हॅल्युएशनसाठी, कसे कसे आहेत, वेगवेगळ्या टाईपचे रेंट्स कोणते आहेत, इवन इथे तर 3च दिलेले आहेत पण 10-15 रेंट्स आहेत, त्यांच्या डेफिनेशन्स काय आहेत, व्हॅल्यू कॉस्ट प्राइस यांचं काय आहे, डिमांड फॉर लँडेड प्रॉपर्टी काय आहे, इम्पॉर्टंटली व्हॅल्युएशन टेबल्स, असे 6 टेबल्स आहेत आणि त्या टेबलचा काय यूज होतो हे तुम्हाला खूप चांगल्याने करावं लागेल, कारण की याच्यावर 1-2 वर्ड प्रॉब्लेम्स येतात, डेफिनेशन्स येतात आणि स्कोरिंग आहे व्हॅल्युएशन टेबल. सो एकदा जर समजलं की व्हॉट इज व्हॅल्युएशन टेबल, तर इट इज व्हेरी स्कोरिंग पॉइंट. सो व्हॅल्युएशन टेबल चांगले निघाला. मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन सुद्धा, की कंपॅरेटिव्ह म्हणा किंवा मार्केट अप्रोच किंवा कॉन्ट्रॅक्टर्स अप्रोच, या म्हणजे इथे तरी 5च मेथड्स दिलेले आहेत, पण लँड अँड बिल्डिंग मेथड्स अँड वेगवेगळ्या टाईपचे नावं आहेत, ते पण तुम्हाला व्हॅल्युएशन म्हणजे मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन मध्ये करावं लागेल. सो नेक्स्ट पॉइंट जो आहे व्हॅल्युएशनचाच पॉइंट आहे ऍक्च्युली हा, व्हॅल्यू ऑफ ऍग्रिकल्चर लँड. याच्यासाठी एक परांजपे कमिटी रिपोर्ट म्हणून एक रिपोर्ट आहे, जी स्पेशली ऍग्रिकल्चर लँडचं व्हॅल्युएशन कसं करायचं याबद्दल याच्यात माहिती दिलेली आहे. सो मागच्या वेळेस काय झालेलं की जे फॉर्म्युलेज परांजपे कमिटी रिपोर्टनी यूज केलेले आहेत त्याबद्दल इथे प्रश्न विचारला गेलेला. सो तुम्हाला परांजपे कमिटी रिपोर्ट सुद्धा चांगल्याने वाचावी लागेल. नेक्स्ट इज अॅन्युअल स्टेटमेंट रेट. हे जेव्हा तुम्ही IGRच्या वेबसाईटला जाल तर तुम्हाला ASR मिळेल, न्यू ASR कसे बनतात, कोण बनवतं, ट्रू व्हॅल्यू काय आहे, बागायत लँडसाठी, जिरायत लँड. ऍक्च्युली हे जे आहेत ASR गाईडलाईन्स ज्या आहेत त्या तुम्हाला IGRच्या वेबसाईटवर मिळेल.
त्याच्यात सगळ्या वेगवेगळ्या टाईप्सच्या लँडची कशी व्हॅल्युएशन होते याबद्दल माहिती दिलेली आहे. सो मागच्या पेपरमध्ये त्यावर 4 प्रश्न तरी होते. सो बागायत लँड, जिरायत लँड आणि शार्प लँड म्हणा किंवा याच्यापेक्षा अजून खूप वेगवेगळे रूल्स आहेत, 16A 16B. तर ASR मध्ये त्याविषयी खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे. गाईडलाईन्स ह्या मराठीत पब्लिश झालेल्या आहेत सगळीकडे, वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्टचं आहे अवेलेबल IGR महाराष्ट्रावर. सो अॅन्युअल स्टेटमेंट रेटसाठी तुम्ही ती फॉलो करा. इट विल बी मच मोर बेटर. शेवटचा पॉइंट जो आहे तो लँड ॲक्विजिशन. मी वरतीच एक्सप्लेन केलं की बिल म्हणजे 1894 करण्यापेक्षा, बिल करण्यापेक्षा मी म्हणेल 2013 करा. पण मी असं नाही म्हणणार की हे दोन्ही सोडा. 1894 करा, बिलमध्ये काय होतं ते बघा, आणि त्याच्यानंतर 2013 जे अप्रूव्ह झालेलं आहे त्याच्यात काय आहे हे बघा. सो आणि अजून 16-18 मध्ये सुद्धा काही बिल्स आलेले आहेत लँड ॲक्विजिशनचे, SIA ला घेऊन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटला घेऊन. सो ते सुद्धा गो थ्रू करा. सो हा जो मी सांगितला आहे तो ओल्ड सिलेबस आहे, पण जर म्हणजे ओरिजिनल सिलेबस येण्या अगोदर जर कोणाला तयारी करायला सुरुवात करायची असेल, आणि कारण की ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, सो प्रत्येक सिव्हिल इंजिनियर, आर्किटेक्ट, मी सगळ्यांना सांगेल की प्लीज आत्तापासून अभ्यास करायला सुरुवात करा. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि चांगल्या जागा निघालेल्या आहेत. सो मला वाटतं की सिलेबस रिलेटेड तर मोस्टली खूप काही चेंज नाही होणार आहे, फक्त लेटेस्टली जे आहेत ते फक्त बदलेल. सो जर तुम्ही म्हणत असाल की आता आम्ही काय वाचायचं मॅडम, तर मी म्हणेल MRTP ऍक्ट वाचणं सुरू करा, कारण की त्याचं खूप मोठं वेटेज असतं. ठीक आहे. सो पुढचा व्हिडिओ मी कशावर बनवू आणि तुम्हाला कोणत्या प्रकारे मी हेल्प करू शकेल, सो हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा, सो दॅट मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल. थँक्यू. थँक्स अ लॉट. प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल. थँक्यू.